नमस्कार मित्रांनो, बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम घेतला आहे। उद्या कशा प्रकारे ट्रेड सेटअप असला पाहिजे हे बघणार आहोत। रेजिस्टन्स लेवल, सपोर्ट लेवल लक्षात ठेवा, दोन्ही पण लेवल उद्या इम्पॉर्टंट लेवल असणार आहेत। आज गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर एक सेलिंग प्रेशर बँक निफ्टी इंडेक्समध्ये बघायला मिळालेली आहे। चांगल्या प्रकारे बाउन्स बॅक बघायला मिळाले। सेकंड हाफमध्ये वरच्या साईडला क्लोजिंग दिलेलं आहे, ज्या ठिकाणी ओपनिंग होती त्याच ठिकाणी आसपास क्लोजिंग दिलेली आहे। या ठिकाणी डेली टाइम फ्रेमवर चांगल्या प्रकारे बायर्स ॲक्टिवेट झालेले आहे। खालच्या लेवलवरून पॉईंट लक्षात ठेवायचे। उद्या ट्रेड करण्यासाठी कशा प्रकारे ट्रेड प्लॅन असला पाहिजे। फ्लॅट ओपनिंग होत असेल तर हा स्विंग हाय पॉईंट आहे, लेवल 52,400 ब्रेकआउट नंतर वरच्या साईडला 200 पॉईंटसाठी ट्रेड करायचं आहे। रेजिस्टन्स लेवल टार्गेट ठेवू शकता। समजा गॅप अप ओपनिंग होत असेल तर या ठिकाणी तुम्हाला थोडासा प्राइस स्ट्रक्चरचा वेट करायचा आहे। अशा प्रकारे प्राइस स्ट्रक्चर बनत असेल तर ह्या ब्रेकआउटवर तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता। वरच्या साईडला टार्गेट ठेवायचे 52,800, खालच्या साईडला सपोर्ट ब्रेकडाऊन नंतर खालच्या साईडला देखील जाऊ शकता। 51,700 टार्गेट ठेवायचे। तर अशा प्रकारे ओव्हरऑल ट्रेड प्लॅन असला पाहिजे उद्याच्या दिवसासाठी। आय होप तुम्हाला दोन्ही पण लेवल समजलेच असतील। अशाच प्रकारे शॉर्ट्स व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ जरूर लाईक करा, चॅनल देखील सबस्क्राईब करा।